संस्कृतमध्ये आज्ञा चक्र म्हणतात. हे आपल्या शरीरातील 6वे चक्र आहे. हे चक्र आपल्या कपाळाच्या मध्यभागी भुवयांच्या मध्ये स्थित असते. या चक्राला अंतर्ज्ञान, ज्ञान आणि आध्यात्मिक जागरूकतेचे केंद्र मानले जाते. योग आणि ध्यान प्रक्रियेत तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण हे चक्र आपल्याला भौतिक जगाच्या पलीकडील सत्याचे दर्शन घडवते. आज्ञा चक्राचे स्थान आणि संरचना. आज्ञा चक्र कपाळाच्या मध्यभागी असते आणि त्याला सहसा जांभळ्या किंवा निळसर जांभळ्या रंगात दर्शवले जाते. याचे प्रतीक चिन्ह हे 2 पाकळ्यांच्या कमळासारखे आहे, ज्यामध्ये ओम हे अक्षर केंद्रस्थानी आहे. हे चक्र आपले मन, मेंदू आणि अंतःप्रेरणेच्या शक्तीला नियंत्रित करते. आज्ञा चक्राशी संबंधित गुणधर्म. 1. तत्व प्रकाश, लाईट. 2. रंग गडद जांभळा किंवा गडद निळा. 3. मंत्र ओम. 4. स्थान भुवयांच्या मधोमध, कपाळाच्या मध्यभागी. 5. संवेदनशक्ती अंतर्ज्ञान, विचारक्षमता आणि उच्चतम ज्ञान. 6. ग्रह चंद्र आणि नेपच्यून. आज्ञा आपल्याला अंतर्ज्ञान, स्वप्नांचे विश्लेषण आणि मानसिक स्पष्टता प्रदान करतो. हे चक्र सक्रिय झाले की आपण आपल्या भौतिक मर्यादांच्या पलीकडे पाहण्यास सक्षम होतो. याचे कार्य समजण्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1. अंतर्ज्ञान. आपण आपल्या अंतःप्रेरणेला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. 2. स्पष्ट विचार. हे चक्र जागृत असताना मन शांत होते आणि विचार स्पष्ट होतात. 3. आध्यात्मिक जागरूकता. तिसऱ्या डोळ्याचे जागरण आपल्याला विश्वाच्या गूढतेचे ज्ञान प्राप्त करून देते. 4. स्वप्नांचे मार्गदर्शन. स्वप्नांच्या माध्यमातून संदेश मिळवणे हे या चक्राशी संबंधित आहे. आज्ञा चक्राच्या असंतुलनाची लक्षणे. जर आज्ञा चक्रात असंतुलन असेल तर खालील लक्षणे दिसू शकतात. 1. मानसिक गोंधळ. विचारांचा गोंधळ होणे, लक्ष केंद्रित करता न येणे. 2. भीती आणि चिंता. सतत भीती वाटणे किंवा चिंताग्रस्त असणे. 3. दृष्टिदोष. दृष्टी कमजोर होणे किंवा डोळ्यांच्या आजारांचा त्रास होणे. 4. स्वप्नांमध्ये गोंधळ. स्वप्नांचा अर्थ समजत नाही किंवा ती विसरली जातात. आज्ञा चक्राचे जागरण कसे करावे. 1. ध्यान. तिसऱ्या डोळ्याच्या जागरणासाठी ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे. ध्यान करताना ओम मंत्राचा जप करा. 2. योगासन. योगामध्ये शवासन, बालासन आणि पद्मासन ही आसने तिसऱ्या डोळ्याच्या सक्रियतेसाठी उपयुक्त आहेत. 3. प्राणायाम. नियमित प्राणायाम केल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि चक्र सक्रिय होतात. 4. क्रिस्टल्स. खडे. अमेथिस्ट आणि लॅपिस लाजुली सारखे खडे तिसऱ्या डोळ्याला सक्रिय करण्यात मदत करतात. 5. अरोमाथेरपी. निलगिरी, चंदन किंवा लव्हेंडर यांच्या सुगंधाचा वापर करा. 6. सकारात्मक विचार. तिसऱ्या डोळ्याला जागृत ठेवण्यासाठी सकारात्मक विचारांचा सराव करा. आज्ञा चक्राच्या जागरणाचे फायदे. 1. उच्च स्तराचे ज्ञान. आपण आपल्या आत्म्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातो. 2. समस्यांवर तोडगा. जीवनातील समस्यांचे उत्तरे सहज मिळतात. 3. स्वप्नदर्शन. स्वप्नांचे अर्थ समजून घेण्याची क्षमता वाढते. 4. मन शांती. तिसऱ्या डोळ्याच्या जागरणाने मानसिक शांती अनुभवता येते. 5. आध्यात्मिक प्रगती. हे चक्र जागृत झाल्यावर आपण आत्मज्ञानाच्या दिशेने प्रगती करू शकतो. आज्ञा चक्राशी संबंधित मानसिकता. 1. विश्वास. मी एक आहे ही भावना या चक्राशी जोडलेली आहे. 2. स्वतःच्या शक्तीवर विश्वास. आपणच आपल्या जीवनाचे निर्माता आहोत. 3. ध्यान आणि समाधी. आपण ध्यानात खोलवर जाऊ शकतो. आज्ञा चक्राचे जागरण करताना खबरदारी. 1. अतिस्क्रियता टाळा. आज्ञा चक्र खूप जास्त जागृत झाला तर भ्रम किंवा काल्पनिक विचार होऊ शकतात. 2. संतुलन. इतर चक्रांसोबत याचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. 3. मार्गदर्शक. अनुभवी गुरु किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान करा. आज्ञा चक्रासाठी उपयुक्त मंत्र.
आज्ञाचक्राला सक्रिय करण्यासाठी खालील मंत्रांचा जप उपयोगी ठरतो. 1. ओम हा मंत्र तिसऱ्या डोळ्याच्या जागरणासाठी आदर्श आहे. 2. ब्रह्मास्मी याचा अर्थ मी ब्रह्म आहे. 3. सोहम मी तो आहे किंवा मी विश्वाचा भाग आहे. आज्ञाचक्राशी संबंधित विज्ञान. आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले तिसरा डोळा वैज्ञानिकदृष्ट्या पिनियल ग्रंथीशी जोडलेला आहे. पिनियल ग्रंथी आपल्या मेंदूमध्ये स्थित आहे आणि ती मेलाटोनिन नावाचे रसायन तयार करते, जे झोप आणि जागेपणाला नियंत्रित करते. निष्कर्ष. आज्ञाचक्र म्हणजे आपल्या अंतःप्रेरणेचे आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र आहे. याचे जागरण म्हणजे आपल्या जीवनातील उच्चतम ज्ञान आणि शांती प्राप्त करण्याचा मार्ग आहे. योग्य ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक मानसिकतेच्या मदतीने आपण या चक्राचे संतुलन साधू शकतो आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो.